तुम्हाला माहिती आहे का, सकाळी उठलात, डोळे उघडले आणि एकदम लक्षात आलं, अरे नाश्ता बनवायला तर उशीर झालाय, आता पटकन काय बनवायचं? तर ही रेसिपी तुमच्यासाठी वरदान आहे, कारण फक्त 10 मिनिटात बनवून तयार होते. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा आणि पुढची रेसिपी कोणती पाहायची आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व साहित्य मिक्सरला फिरवून छान स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं. साहित्याची लिस्ट मी कॅप्शनमध्ये दिली आहे. तयार बॅटर बाउलमध्ये काढायचं. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इनो आणि अर्धा चमचा पाणी घालायचं, म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होतो आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत इनो बॅटरमध्ये मिक्स करायचा. बॅटर छान असं फेटून घ्यायचं. त्यानंतर डोसा तवा गॅसवर गरम करायला ठेवला आहे. तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा. गॅसचा फ्लेम लो करायचा आणि थोडंसं यावर पाणी शिंपडायचं आणि रुमालाने पुसून तवा कोरडा करून घ्यायचा. त्यानंतर तयार बॅटर 2 पळी तव्यावर सोडायचं. एकसारखं हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे. त्यानंतर बॅटर वरच्या बाजूने पूर्णपणे सुकलं की वरून थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं. डोशावरती पसरवून घ्यायचं आणि मंद आचेवर डोसा खालच्या बाजूने छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. राहिलेले डोसे सुद्धा याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. फक्त भाजून घेताना लक्षात ठेवा, मंद आचेवरच एकाच बाजूने छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता, परफेक्ट बाहेर रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये मिळतात असेच डोसे बनवून तयार होतात. मस्त चटणी, सांबर किंवा बटाट्याच्या भाजीसोबत हे डोसे सर्व्ह करायचे. जर डोशाच्या तव्याची लिंक हवी असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये PP किंवा लिंक टाईप करा, तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. आणि सकाळच्या नाश्त्यासाठी गडबडीमध्ये हा गव्हाचा डोसा नक्की बनवून पहा. पौष्टिक आहे आणि चवीला सुद्धा